हॅलो लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या ताईंनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याच्याबद्दलची अजून एक गुड न्यूज आली आहे. लाडक्या बहिणींनो, आजही वितरण सुरू आहे. जो जानेवारी महिन्याचा हप्ता होता याचं वितरण 2 दिवसाच्या अगोदर सुरू झालं आणि हे वितरण आजही सुरू आहे. लाडक्या बहिणींनो, ज्या बहिणींना असंख्य बहिणी होत्या त्यांना काल आणि परवाला जर लाभ नसेल भेटला तर तुमच्या अकाउंटला आज पैसे आले का? नक्की एकदा कमेंट बॉक्स कर मध्ये नक्की कमेंट करा. लाडक्या बहिणींनो, अत्यंत महत्वाची गुड न्यूज, खुश खबर तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे की आजही वितरण सुरू आहे. आजही वितरण सुरू आहे आणि ज्या बहिणींना नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता भेटलेला नव्हता त्या बहिणींना सुद्धा त्यांची जर ई केवायसी झाली असेल, म्हणजे री केवायसी झाली असेल, तर त्यांनाही खुश खबर आहे, त्यांनाही हप्ते भेटत आहे. तर लाडक्या बहिणींनो, तुमच्यापैकी कोणत्या कोणत्या बहिणींना पैसे भेटले आहेत नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा. सोबतच सगळ्या गोष्टी तुम्हाला प्रूफ सहित दाखवतोय बघा. लाडक्या बहिणींनो, ज्या बहिणींना पैसे आले नाहीत त्यांनी नक्की बघा हा व्हिडिओ, काय आहे सांगतोय. बघा लाडक्या बहिणींनो, तुम्हाला नोव्हेंबर आणि डिसेंबर या महिन्यामध्ये लाभ भेटलेला नव्हता. जर तुमची ई केवायसी चुकली होती आणि चुकल्यानंतर तुम्ही काय केलं, ऑनलाईन री ई केवायसी केली, म्हणजे जी तुमची ई केवायसी चुकली होती आणि तुम्हाला काय दिलं, एडिटचं ऑप्शन दिलं होतं आणि तुम्ही ऑनलाईन ई केवायसी केली, तर अशा बहिणींना लाभ भेटलेला आहे. अशा बहिणींना लाभ भेटलेला आहे. 1500 रुपये तुमच्या अकाउंटला क्रेडिट झाले आहे. काही युट्यूबर सांगत आहे लाडक्या बहिणींनो, नोव्हेंबरचाही हप्ता भेटला, डिसेंबरचाही हप्ता भेटला आणि जानेवारी महिन्याचा हप्ता भेटला. तर लाडक्या बहिणींनो, तुम्हाला 3 महिन्याचे पैसे भेटलेले नाहीये. फक्त आणि फक्त तुम्हाला जानेवारी महिन्याचाच हप्ता भेटलेला आहे. हे मी तुम्हाला पहिल्याच दिवशी सांगितलं होतं, ज्या दिवशी GR प्रसिद्ध झाला होता आणि त्याच्यामध्ये लिहिलं सुद्धा होतं जानेवारी महिन्याचा GR, बरोबर. म्हणून लाडक्या बहिणीनं पैसे कोणत्या बहिणींना भेटलाय, फक्त आणि फक्त ज्या बहिणींची री ई केवायसी झाली आणि ज्यांना 18वा हप्ता म्हणजे डिसेंबर महिन्याचा हप्ता भेटला होता, याच बहिणींना जानेवारी महिन्याचा हप्ता भेटलेला आहे. बाकीच्या बहिणींना हप्ता भेटलेला नाहीये. तर तुमच्यापैकी आज कोणत्या कोणत्या बहिणींना पैसे भेटले, सोबतच काल आणि परवा तुमच्यापैकी कोणत्या बहिणींना पैसे भेटले नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा. बघा लाडक्या बहिणींनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांसाठी महत्वाची माहिती समोर आली आहे. जानेवारी महिन्याचा सन्मान निधी वितरणाची प्रक्रिया राज्य सरकारने सुरू केली आहे. याबाबत महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी त्यांच्या एक्सवर म्हणा, फेसबुकवर म्हणा, ट्विटरवर म्हणा, काय दिलेले आहेत, माहिती दिलेली होती. राज्य सरकारच्या अनेक योजनांपैकी लाडकी बहीण योजना ही सर्वाधिक लोकप्रिय ठरलेली आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला 1500 रुपये आर्थिक मदत दिली जाते. राज्यातील लाखो महिला या योजनेचा लाभ घेत आहे. राज्यातील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर लाडकी बहीण योजना निधी वितरण थांबवावे अशी मागणी विरोधांनी केली होती, परंतु निवडणूक झाल्यानंतरही या योजनेचा लाभ मिळतोय, तर ही आपल्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. पण सरकारने हे लाडक्या बहिणींना पात्र आणि अपात्रतेचा खेळ करू नये, कारण याच्यामुळे असंख्य लाडक्या बहिणी ज्या पात्र असूनही अपात्र होत आहे, हे सरकारने काय निदर्शनास यावे सरकारच्या आणि त्याच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना पात्र करावे. मग बघा लाडक्या बहिणींनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जानेवारी महिन्याचा सन्मान निधी वितरणाची प्रक्रिया सुरू आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना जानेवारी महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची तांत्रिक प्रक्रिया 23 फेब्रुवारी पासून सुरू करण्यात आलेली आहे, म्हणजे सोमवारपासून झालं. सोमवारपासून सुरू केली. पुढील 2 ते 3 दिवस आजचा, कालचा होता मंगळवार, आजचा आहे लाडक्या बहिणींनो बुधवार आणि आजचा शेवटचा दिवस आहे तुम्हाला वितरण होण्याचं. तर नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा तुमच्यापैकी कोणत्या कोणत्या बहिणींना या 3 दिवसांमध्ये पैसे भेटलेले आहेत. तर नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा. सर्व पात्र लाभार्थ्यांच्या संलग्न बँक खात्यात सन्मान निधी जमा होणार आहे आणि हे स्वतः महाराष्ट्राच्या महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे मॅमनी त्यांच्या फेसबुक हँडलला पोस्ट केलेली आहे. माहिती सरकारचा दृढ निश्चय माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी साहेब, माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, माननीय उपमुख्यमंत्री सुनेत्रा काकी, अजितदादा पवार यांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन आणि महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचा दृढ विश्वास बळावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची दमदार वाटचाल यापुढेही अशीच सुरू राहणार, मला विश्वास आहे, असं आदितीताई तटकरे यांनी म्हटलेलं आहे. तर आता आदितीताई आणि सोबतच या महाराष्ट्राच्या ज्या नवीन उपमुख्यमंत्री साहेब आहे सुनेत्रा काकी, अजितदादा पवार,
आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना हा प्रश्न आहे, की ज्या बहिणींची ई-के-वाय-सी झालेली नाही, अजूनही झालेली नाही, काही कारणास्तव त्या ई-के-वाय-सी करू शकल्या नाही, यांच्यासाठी ई-के-वाय-सीची मुदतवाढ द्यावी, यांना सुद्धा ई-के-वाय-सी करता यावी, यासाठी पोर्टल उपलब्ध करून द्यावे. ज्या बहिणींची ई-के-वाय-सी झालेली आहे, त्यांना तर लाभ भेटावाच, पण ज्या बहिणी आता नवीन मुली ज्या 21 वर्षाच्या वर जातील, त्यांच्यासाठी सुद्धा काय करायला पाहिजे, ही योजना पुन्हा फॉर्म भरण्याची सुरू करायला पाहिजे, एवढी विनंती मी महाराष्ट्राच्या सरकारकडे करतो आणि त्याच्या माध्यमातून अनेक लाडक्या बहिणी पुन्हा पात्र ठरतील आणि या योजनेचा लाभ सुरू राहील. बघा, जानेवारी महिन्याचा सन्मान निधी जानेवारी महिन्याचा आहे, ना नोव्हेंबर महिन्याचा आहे, ना डिसेंबर महिन्याचा आहे. कोणत्या महिन्याचा निधी आहे लाडक्या बहिणींनो? जानेवारी महिन्याचा सन्मान निधी आहे. सर्व पात्र लाभार्थी महिलांना जानेवारी महिन्याचा सन्मान निधी वितरणाची प्रक्रिया 23 फेब्रुवारीला सुरू झाली. 2 ते 3 दिवसात सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये सन्मान निधी जमा होणार आहे. म्हणजे 24-25 या 3 दिवसांमध्ये लाडक्या बहिणींनो तुमच्या अकाउंटला पैसे जमा झालेले आहेत. सोबतच लाडक्या बहिणींनो इथेच बघा, इथे सांगताना इथे मेन्शन काय केलं होतं, सर्व पात्र बहिणी, म्हणजे ज्या बहिणी आता अपात्र ठरलेल्या आहेत त्यांना पैसे भेटले आहे का? नोव्हेंबरचा पण नाही भेटला, डिसेंबरचाही भेटला नाही. पण ई-के-वाय-सी मध्ये एडिट जेव्हा झालं तेव्हा जर त्या पात्र ठरल्या असतील तर त्यांना तो लाभ भेटलेला असेल. पण ज्या नवीन बहिणी आता फॉर्म भरणार आहेत त्यांच्यासाठी फॉर्म उपलब्ध करून द्यावे आणि ज्या पात्र बहिणी तुम्ही सरकारने अपात्र केल्या सरकारच्या चुकीमुळे किंवा ज्या बहिणींची ई-के-वाय-सी रखडलेली आहे त्या बहिणींसाठी सरकारने ऑप्शन उपलब्ध करून द्यावे आणि लवकरात लवकर त्या बहिणींची ई-के-वाय-सी करून घ्यावी. तर लाडक्या बहिणींनो तुमच्यापैकी कोणत्या कोणत्या बहिणींना पैसे भेटलेले आहेत काल, आज आणि त्या दिवशी ज्या दिवशी सुरू झालं, तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. बघा, खुशखबर आहे अशा पद्धतीचा तुम्हाला मेसेज आला असेल, बरोबर, तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. ब्रेकिंग न्यूज सांगितली, आज वितरण सुरू आहे का? येस लाडक्या बहिणींनो, आजही वितरण सुरू आहे. के-वाय-सी बद्दल खुशखबर सुद्धा सांगितली, की ज्या बहिणींची ई-के-वाय-सी आणि एडिटचं ऑप्शन मिळालं होतं ऑनलाईन, त्यांची ई-के-वाय-सी झाली, त्यांना सुद्धा लाभ भेटलेला आहे, त्यांना सुद्धा लाभ भेटलेला आहे. म्हणून लाडक्या बहिणींनो तुम्हाला सर्वांना सांगतो, एकाच चॅनलला तुम्हाला ऑथेंटिक इन्फॉर्मेशन भेटते. सगळे व्हिडिओ तुम्ही बघा. तुम्ही जर माझा रविवारचा व्हिडिओ बघितला असेल, त्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की सोमवारपासून जानेवारी महिन्याचा हप्ताचा जो आहे तो सुरू होणार आहे आणि तसंच झालं लाडक्या बहिणींनो. सोबतच या महाराष्ट्राच्या महिला व बाल विकास मंत्री आदितीताई तटकरे आहे, यांच्याकडे लाडक्या बहिणींकडनं एक नम्र विनंती करतो की ज्या बहिणी अपात्र ठरलेल्या आहे त्या बहिणींना तुम्ही पात्र करा, कारण त्यांच्या डोळ्यामध्ये जेव्हा आम्ही अश्रू बघतो ते अश्रू बघून तुम्हालाही सुद्धा दुःखच होईल, कारण तुम्ही सुद्धा एक महिला आहे. तर त्या महिलांच्या समस्या तुम्ही समजून घ्या आणि ज्या बहिणींची ई-के-वाय-सी रखडलेली आहे की त्यांनी ई-के-वाय-सी केलेली नाही आहे आणि त्या बहिणी पात्र सुद्धा आहेत, तर त्यांची ई-के-वाय-सी प्रक्रिया पुन्हा स्थितीमध्ये आणून तुम्ही या लाडक्या बहिणींना योग्य तो न्याय द्यावा, एवढी मागणी मी आदितीताई तुमच्याकडे करतो. आणि ही मागणी माझी नसून महाराष्ट्रातील बहिणींची आहे. आणि जर असं नाही झालं तर या लाडक्या बहिणींचा विश्वास सरकारवर राहणार नाही आणि निवडणुकीमध्ये तुम्हाला सांगतोय 100% तुम्हाला काही ना काही पश्चाताप करावा लागेल. हे लाडक्या बहिणी आता तुम्हाला सोडणार नाहीये. सोबतच या ठिकाणी लाडक्या बहिणींनो जर एवढंही करून आपण विनवणी करून सरकारने पैसे जमा केले नाहीत तर आपल्याला आंदोलनाशिवाय दुसरा पर्याय नाही. आपण जर आंदोलन केले तर आपला जो निधी आहे तो आपल्याला भेटू शकतो, अन्यथा तेही भेटणार नाही. सोबतच लाडक्या बहिणींनो आपण आरटीआय टाकला, हा आरटीआय सुद्धा आपल्यासाठी महत्वाचा आहे. तर लाडक्या बहिणींनो तुम्हाला काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. सोबत तुमचे काही इश्यूज असतील ते सुद्धा सांगा आणि नक्की कमेंट करायला विसरू नका. तुम्हाला खरंच लाभ भेटला की नाही ते सांगा. आता थांबतो आणि भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम.